सांगली आणि तासगाव बरोबर आता जतमध्ये देखील बेदाणा लिलाव केंद्र सुरू करण्यात आले। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जत कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा सौद्यांचा शुभारंभ झालाय। आमदार विक्रम सावंत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते बेदाणांचा शुभारंभ करण्यात आलाय, ज्यामध्ये जत तालुक्यातल्या 150 शेतकऱ्यांनी सहभाग घेतलाय। या निमित्ताने 65 टन बेदाण्याची आवक झाली। यामध्ये समकचे शेतकरी अप्पसिद्ध डालगिरे यांच्या बेदाण्याला तब्बल 275 रुपये इतका उच्चांकी दर मिळालाय। जत तालुक्यासह कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर मोठ्या प्रमाणात बेदाण्याचे उत्पादन घेतलं जातं, त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने या बेदाणा लिलाव केंद्राचा फायदा होणार असून दर शनिवारी आणि रविवारी या ठिकाणी बेदाणा सौदी पार पडणार असल्याची माहिती जत कृषी उत्पन्न बाजार समितीकडून देण्यात आली। आज आमच्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजे विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार जत येथे बेदाण्याचा सौदा शुभारंभ तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत आणि आमच्या सर्व संचालक